तर आज आपण आपल्या चॅनेलवर हरभऱ्याची भाजी करून दाखवणार आहोत. तर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हरभऱ्याची भाजी फक्त ह्याच सीझनमध्ये भेटते. खूप छान लागते खायला, आंबूस आंबूस अशी. कोवळी कोवळी पाने तोडली जातात. सध्या मार्केटमध्ये पण ही भाजी दिसते. गावाकडे तर आणलेली आहे. तर ही भाजी अगोदर आपल्याला स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. नंतर आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवरती. 2 टेबलस्पून मी इथे तेल घेतलेलं आहे. तर इथे मी 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या, त्याच्या कट केल्या होत्या आणि हिरवी मिरची घेतली होती. 5 ते 7 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या. एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी करणार आहे. एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे. छान असा लसूण तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा. छान असा सुंदर. तर आता आपण इथे स्वच्छ धुवून भाजी घेतली होती ती यामध्ये ॲड करणार आहोत. ही सर्व भाजी अशी यामध्ये टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण अशी भाजी परतून घ्यायची आहे. आपल्याला इथे व्यवस्थित अशी परतून घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. 5 मिनिट तरी आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. तर या दिवसामध्ये गावाकडे तर खूप भाजी खायला मिळते. शेतामध्ये अशी भाजी आलेली असते. मी इथे हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ मी भिजवून घेतलेली आहे. ही भाजी अर्धा तास भिजवली होती, तर ती यामध्ये अशी ॲड केलेली आहे. दुसरी कुठलीच नाही डाळ टाकायची. हीच डाळ छान लागते. चणा डाळच खूप छान लागते चवीला. याची पातळ भाजी पण करतात. अशी हरभराची पाला जो आहे ना हरभऱ्याचा, तो वाळवला जातो आणि वर्षभर म्हटलं तरी ती वाळवलेली भाजी टिकते आणि मग कधी पण आपण ती करू शकतो. आमची आई तर खूप करते अशा पद्धतीने, खूपदा खायला भेटते. तर इथे मी अशी सुक्की भाजी बनवलेली आहे. ताज्या कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची भाजी. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिट तरी याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. भाजी पटकन शिजते, पण ही जी डाळ आहे ना याला वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला 5-7 मिनिट तरी याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. तर मी पाण्याचाच हबका देणार आहे. जास्त पाणी नाही घालायचं, थोडंसं आपलं हबका द्यायचा पाण्याचा. तर आता आपल्याला यावरती असं झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिट तरी यावरती असं झाकण ठेवायचं. 5 मिनिटानंतर आपण झाकण खोलूया. तर छान अशी भाजी वाफवली गेली आहे. डाळ पण छान शिजलेली आहे. कुठेच अशी कच्ची राहणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर घरातील सर्व आवडीने खातील ही भाजी. अशा पद्धतीने तुम्ही बनवाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा कर म्हणतील. अशी भाजी खायला खूप छान लागते.
तर झाली आहे आपली हरभऱ्याची भाजी तयार. असं तेल घालून घ्यायचं. कुठलीही सुक्या भाजीमध्ये असं शेवटी असं तेल घालूनच घ्यायचं आणि असं मग हलवायचं. सुंदर अशी टेस्ट येते. सुरुवातीला जास्त तेल नाही टाकायचं, शेवटी थोडं टाकायचं, म्हणजे भाजीला टेस्ट छान येते. तर झाली आहे आपली इथे भाजी तयार. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील आणि याचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला भेटेल. तर ही भाजी अशी भाकरीवर खातात, खूप छान लागते. थँक्यू.